भीम पार्क व विपश्यना केंद्राचा प्रस्तावाची शिवसेना नगरसेवकांची जिल्हाधिकारी कडेगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आयुक्तांना पत्र पाठवणार, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। जालना शहरातील बहुचर्चित भीम पार्क व विपश्यना केंद्र उभारणीचा विषय जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला नसल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली। शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या विषयांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी थेट महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे जाब विचारला। सर्वसाधारण सभेदरम्यान नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेविका दर्शना खोतकर, नगरसेवक दुर्गेश काठोटेवाले, नगरसेवक संजय डुकरे आणि नगरसेवक अश्विन आंबेकर यांनी एकमुखानं भीम पार्क व विपश्यना केंद्राचा विषय सभेत का घेण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली। काय तक्रार केली, काय निवेदन दिले? जो जनरल बॉडीमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये भीम पार्कचा विषय घेण्यात नाही आला, विपश्यना केंद्र त्या विषयामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संजय शिरसाट समाज कल्याण न्यायमंत्री यांची भेट घेऊन त्यांना आम्ही हा विषय खूप गांभीर्यानं समजून सांगितला आणि त्यांनी तेवढंच बाब लक्षात घेता एक जिल्हाधिकारी मॅडम आणि एक आयुक्त मॅडमना त्यांनी पत्र काढलं सामाजिक न्याय विभागामार्फत की विपश्यना केंद्राचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं, त्याचे काही तांत्रिक अडचणी असतील तर ते तुमच्या लेवलवर तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा म्हणून त्यांनी एक लेखी पत्र दिलं आम्हाला। हे पत्र आहे शिरसाट साहेबांच्या लेटर पॅडवरती। हे पत्र आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला दिलं, तसंच आयुक्त मॅडमला देऊन त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करून त्या विषयपत्रिकेवर घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये कोणाचा काही विरोध आहे का, काय कसा हा लांबला चाललाय प्रस्ताव? विरोधाचा विषय लोकांना माहिती असेल काय विरोध असेल, आम्हाला काही माहिती नाही आहे। आमचा अजेंडा एकच आहे, विकास कामाला विरोध नाही करायचा आणि विकास काम करत राहायचं। खोतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमचे जे काही विकास कामं आहेत शहरातले जे काही मोठे मोठे प्रकल्प असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू।